कंजंक्शन मध्ये, ठीक आहे, कंजंक्शनचा साइन आहे. कशा साइन आहे? कंजंक्शन. काय? अँड आहे. ठीक आहे, काय असतो? अँड असतो. तर कंजंक्शन मध्ये काय असतं? फक्त टी 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 लिहिलाय तर फक्त टी लिहायचा. ठीक आहे, कंजंक्शन मध्ये काय लिहायचा? जर दोन टी असतील तर तिसरा काय असेल? टी आहे. ठीक आहे, कंजंक्शन मध्ये. दुसरा डिस्जंक्शन लिहायचा, एवढं लक्षात ठेवा. हे नसेल तर एफ लिहायचा. काय लिहायचा? एफ, फॉल्स. ठीक आहे, डिस्जंक्शन मध्ये आपण काय लिहितो? डिस्जंक्शन मध्ये एफ 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 असेल, बरोबर. एफ 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 असेल तर काय लिहायचा? एफ लिहायचा. ठीक आहे, बाकी काय लिहायचे? टी, बरोबर. इम्प्लिकेशन जर लिहिलं असेल तर इम्प्लिकेशन, हे इम्प्लिकेशनचं साइन आहे. ठीक आहे, जर मी इम्प्लिकेशन बोललो तर मी टी और एफ बोलेल. ठीक आहे, काय म्हणेल? टी और एफ. ट्रू और फॉल्स काय असेल? हे फॉल्स. बाकी सगळे काय असतील? मग ट्रू असतील. ठीक आहे, देन अगेन जर मी डबल इम्प्लिकेशनचा यूज केला, डबल साइडेड एरो, हा, तर त्यावेळेस मी त्याला घेईल ट्रू ट्रू एक केस आहे याच्यामध्ये आणि एक आहे फॉल्स फॉल्सची केस. ठीक आहे, इथे दोन येतात, ट्रू ट्रू मध्ये आणि फॉल्स फॉल्स मध्ये. या दोघांची व्हॅल्यू येते, दॅट इज टी लिहायचा आहे, बरोबर. टी टी, ट्रू ट्रू असेल तर टी लिहायचा, एफ एफ असेल तरी पण काय लिहायचा? टी लिहायचा. बाकी सगळे काय असतील इथे? एफ. ठीक आहे, हा, हे कुठेतरी कॉर्नरला लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण त्यावेळेस मग सगळ्यांना समजून जाईल. हा, सगळ्यांनी लिहिलंय? तर आता एकदा परत सांगतो, काय तुम्हाला कंजंक्शनचं साइन लिहिलं असेल, काय लिहिलं असेल? कंजंक्शनचं साइन. तर कंजंक्शन लिहिलंय तर ते ट्रू ट्रू काय असतो? ट्रू असतो. बाकी काय असतात? फॉल्स. ठीक आहे, जर डिस्जंक्शन लिहिलंय, डिस्जंक्शनचं साइन आहे व्ही. हा, बाकी लक्षात ठेवा, कंजंक्शन कन्फ्युजन आहे, डिस्जंक्शन लक्षात ठेवायचं. डिस्जंक्शन काय? व्ही आहे. ठीक आहे, डिस्जंक्शन व्ही. जर डिस्जंक्शन लिहिलंय हे साइन तर एफ एफ काय असेल? एफ असेल, नाही तर काय असेल? सगळे ट्रू असते. ठीक आहे, आणि इम्प्लिकेशन जर असेल तर इम्प्लिकेशन मध्ये ट्रू इम्प्लिकेशन फॉल्स टी एफ लिहिला असेल, पहिलं टी असेल, दुसरं काय असेल? एफ. लक्षात ठेवायचं, उलट लिहायचं नाही, उलट चालत नाही इथे. ठीक आहे, तुम्ही म्हणणार की इथे तर ठीक आहे, इथे काही फरक पडणार नाही, पण इथे फरक पडू शकतो. पहिला एफ और दुसरा टी जर आला तर, हा, तर इथे टी एफ सिक्वेन्स फॉलो करायची. पहिला टी पाहिजे, दुसरा एफ पाहिजे. तर पहिला टी आणि दुसरा एफ असेल तर एफ आहे, बाकी सगळे ट्रू आहेत. इथे पण काही प्रॉब्लेम नाहीये. टी टी और एफ एफ असतील तर टी आहे, बाकी सगळे एफ आहे. कशामध्ये? डबल इम्प्लिकेशन मध्ये. इम्प्लिकेशन मध्ये हे टी एफ ला दाखवतं. ठीक आहे, तर एक्झाम्पल क्वेश्चन लिहा. क्वेश्चन नंबर 4 लिहा. इफ द स्टेटमेंट, जर पहिला क्वेश्चन जरी घेतलेला आहे आपल्यासाठी, इफ पी डिस्जंक्शन ब्रॅकेट राउंड ब्रॅकेट क्यू कंजंक्शन आर. ठीक आहे, हा पहिला क्वेश्चन आहे इथे. बरोबर, तर याला सोडवावं लागेल ना आपल्याला. तर सगळ्यात पहिले काम काय करायचं माहिती आहे का? असं जर क्वेश्चन लिहिलाय तर ब्रॅकेट कडे लक्ष द्यायचं पहिले. हा, याच्याकडे टाइमपास करायला नाही, काही गरज नाही, बरोबर. पण तुम्ही लिहिलेली ना तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. हा, तर सहसा त्याला लिहिताना असं लिहून काढत जा, पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन आर. ठीक आहे, इक्विव्हॅलेंटची साइन आहे. काय? इक्विव्हॅलेंट. ठीक आहे, इक्विव्हॅलेंट सारखं म्हटलं तर इक्वल नाही करायचं, सारखं म्हणायचं. ठीक आहे, इक्विव्हॅलेंट म्हणायचं. ठीक आहे, सो हिअर तुम्हाला माहिती आहे ना, हा, क्वेश्चन काय म्हटलं होता? त्याने म्हटलंय की पी आणि क्यू हे टी आहे. काय लिहिलं? पी आणि क्यू काय? ट्रू आहे. पी क्यू काय? ट्रू आहे. आणि आर एस काय? फॉल्स. ठीक आहे, पी क्यू टी आहे, आर एस काय? फॉल्स आहे. ठीक आहे, पी काय आहे बरं? टी आहे, ट्रू. काय लिहिलंय? कुठलं साईन आहे? अरे व्ही 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 काय? डिस्जंक्शन आहे, बरोबर. व्ही काय? डिस्जंक्शन. ठीक आहे, ब्रॅकेट काढलाय, राउंड ब्रॅकेट. ठीक आहे, मध्ये काय? क्यू. क्यू काय? क्यू काय? टी लिहिलाय, टी लिहिला. हा काय? हा कंजंक्शन आहे आता. ठीक आहे, हा, तुम्ही कंजंक्शन डिस्जंक्शन, मला कंजंक्शन डिस्जंक्शन करायला लावा. ठीक आहे, हा काय? कंजंक्शन आहे. ठीक आहे,
लक्षात कुठला ठेवायचा? व्ही लक्षात ठेवा. व्ही म्हणजे डिस्जंक्शन. ठीक आहे, मग बाकी कंजंक्शन येऊन जातात. तर इथे परत आर लिहिलाय. आर काय? एफ आहे. एफ मी तुम्हाला नाही टेबल लिहून दिलं ना आता, त्याच्यामध्ये सर्च करा. काय सर्च करायचं? पहिले ब्रॅकेट सर्च करा. ब्रॅकेट मध्ये टी आणि कंजंक्शन एफ लिहिला का तुम्ही? टी एफ लिहिला का? तुम्हाला मी आता लिहून दिलं ना, सगळ्यांना लिहून दिलं मी. ठीक आहे, तिथे हे आहे का? तिथे कुठे सर्च करायचं? ह्या साइन जवळ सर्च करायचं. ठीक आहे, या साइन मध्ये बघा जरा, आहे का ही साइन जवळ? असा टी एफ लिहिलाय का? टी एफ लिहिलाय का तिथे? ही साइन लिहिली आहे? नाही लिहिली ना. ठीक आहे, लिहिलाय का? नाही. बाकी काय लिहावं लागेल मग? फॉल्स ना. बाकी राऊंड मध्ये लिहून दिलं होतं, आठवतं का तुम्हाला मी? ठीक आहे ना, राऊंड मध्ये काय लिहिलं होतं मग मी? फॉल्स लिहिलं होतं ना. तर हा इथे काय आलं मग याच्या जागेवरती? फॉल्स. आता ही कुठली साइन आहे? डिस्जंक्शनची साइन आहे ना. कुठली साइन आहे? डिस्जंक्शनची साइन. तर डिस्जंक्शनच्या साइन मध्ये असं लिहिलंय का तुम्ही? टी डिस्जंक्शन एफ लिहिला? नाही लिहिला. काय लिहिला मग ते? एफ एफ लिहिला ना. तर एफ एफ काय होता? एफ एफ काय होता? टी होता. एफ होता ना. हे लिहिलंय का? नाही लिहिलं ना. म्हणजे काय असेल? एफ एफ राहिला तर एफ, नाही तर काय? टी. तर याचा आन्सर काय मग? टी ना. काढता आलं का परत एकदा सांगू? बरोबर आहे ना. कन्फ्युजन होतंय का? परत एकदा सांगू. ते बघा, हे एक्झाम्पल होतं लिहिलं डायरेक्टली. तर हे लिहिताना एक्झाम्पल लिहून काढा. इक्विव्हॅलेंटची साइन देऊन द्या. पी तुम्ही लिहिला. पी काय म्हटलं होतं त्याने? पी म्हटलाय. टी लिहिला, ही साइन होती, लिहून काढली. ठीक आहे, अगेन राऊंड ब्रॅकेट असं तसा लिहिला होता. ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट केला. क्यू काय लिहिला होता? टी. ठीक आहे, देन टी मध्ये हा काय लिहिलाय? कंजंक्शन लिहिलाय. ठीक आहे, आर काय होता? एफ. ठीक आहे, आर काय लिहिला? एफ लिहिला. सो पहिले मी ह्या ब्रॅकेटचा विचार केला. ठीक आहे, कंजंक्शन मध्ये ट्रू 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 असतं, बाकी सगळे काय असतात? फॉल्स असतात. ठीक आहे ना. कंजंक्शन मध्ये काय असतात? ट्रू 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 आहेत, बाकी सगळे फॉल्स आहेत. तर इथे ट्रू ट्रू होता का? नाही ना. इथे काय लिहिलंय? ट्रू और फॉल्स लिहिलंय. ठीक आहे, म्हणून काय लिहिणार आहे मी? ट्रू अँड फॉल्स. ठीक आहे, सो इथे हे काय होते? फॉल्स आहे. ठीक आहे, त्या ब्रॅकेटच्या जागेवरती फॉल्स लिहिलं. आणि टी ऍज इट इज, हे डिस्जंक्शन साइन ऍज इट इज. तर इथे डिस्जंक्शन मध्ये फॉल्स फॉल्स काय असतात? फॉल्स असतात, बाकी सगळे काय असतात? ट्रू असतात. म्हणून इथे फॉल्स फॉल्स लिहिलंय काय? नाही. म्हणजे काय जाईल? ट्रू येऊन जाईल. बरोबर. या पद्धतीने तुम्हाला काय करायचे? आन्सर काढायचे. त्याला लिहा तर जरा क्वेश्चनला. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट is T. दुसरं काय? पुस्तक कोणाकडे रे? दुसरं एक्झाम्पल सांगा रे. ई इम्प्लिकेशन क्यू. परत डिस्जंक्शन आहे का? डिस्जंक्शन आर इम्प्लिकेशन यस. बघा आता करता येईल आता सॉल्व तुम्हाला. ते पुसू का राहू दे रेफरन्सला? पुसू? तुमच्याकडे नोटबुक मध्ये लिहिलंय ना? कसं लिहावं लागेल? ज्यांना करता येतं त्यांनी सॉल्व करा, ज्यांना नाही त्यांनी इकडे बघा परत एकदा. पी इम्प्लिकेशन क्यू डिस्जंक्शन आर इम्प्लिकेशन यस इक्विव्हॅलेंट. ठीक आहे, बरोबर. ब्रॅकेट घ्या, राऊंड ब्रॅकेट. पहिला राऊंड ब्रॅकेट आहे. पी काय लिहिला? पी काय असेल? टी इम्प्लिकेशन क्यू काय? टी काय? डिस्जंक्शन आर. एफ लिहिला, इम्प्लिकेशन लिहिला, यस काय लिहिला? फॉल्स.
तर इम्प्लिकेशन मध्ये ट्रू ट्रू काय असतं? तुम्ही काय लिहिलंय? काय असेल इम्प्लिकेशन मध्ये? ट्रू 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 असतं ना, बाकी सगळे काय असतात? फॉल्स असतात. हे ट्रू लिहिलं ह्या ब्रॅकेटच्या जागेवरती. हे काय? डिस्जंक्शन. इम्प्लिकेशन मध्ये फॉल्स फॉल्स काय असतं? ट्रू असतं ना, फक्त टीएफ आहे ना तिथे. इम्प्लिकेशन मध्ये फक्त टीएफ लिहिलाय तुम्ही, टीएफलाच एफ लिहिलाय ना, बाकी सगळे टी आहेत ना. मग तर इथे काय आपण काय म्हणता? टी. सो हिअर दॅट डिस्जंक्शन मध्ये ट्रू ट्रू काय असतं? ट्रू ट्रू काय असतं? ट्रू ट्रू ट्रू. डिस्जंक्शन मध्ये डिस्जंक्शनचा टेबल लिहिलाय तुम्ही. बरोबर आहे ना? याचा आन्सर काय येईल? ठीक. ठीक आहे आता. हा ठीक आहे ना. तुमचा पी काय दिलाय तुम्हाला? पी दिला होता तरी टी, त्याचा निगेटिव्ह काय असेल? एफ. ठीक आहे. टीएफ काय असतं? कंजंक्शन मध्ये टीएफ ट्रू, डिस्जंक्शन कंजंक्शन मध्ये एफ एफ टीएफ काय? फॉल्स आहे. ठीक आहे ना. डिस्जंक्शन फॉल्स आहे, तर डिस्जंक्शन मध्ये फॉल्स फॉल्स काय असतं? फॉल्स असतं. स्टेटमेंट काय म्हणते? कंजंक्शन ट्रू 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 असतं, डिस्जंक्शन मध्ये फॉल्स 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 असतं, इम्प्लिकेशन मध्ये ट्रू फॉल्स फॉल्स असतं, आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये ट्रू 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 फॉल्स 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 असतं. हा, एवढं लक्षात ठेवा. त्याचा आन्सर आता तुमच्याकडे सगळ्यांकडे आलाय. ते थोडस गरगर फिरवेल. जोपर्यंत तुमची ना ते टेबल वरती प्रॅक्टिस होते तोपर्यंत ही सुरुवात होते थोडीशी. पुढे अजून मोठमोठे टेबल्स येते तिथे, ते मांगार पण कधी कधी तिथे बोर्ड होते. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. निगेशन ऑफ आर, डबल इम्प्लिकेशन, पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. तर हा ब्रॅकेट आहे आपल्याकडे. निगेटिव्ह आर म्हणजे आर जर एफ असेल तर त्याचा निगेटिव्ह काय होऊन जाईल? टी. डबल इम्प्लिकेशन पी, पी काय म्हटलं डायरेक्ट? ट्रू. देन इम्प्लिकेशन अगेन निगेटिव्ह क्यू म्हटला. निगेटिव्ह क्यू म्हणजे टी चा, जर क्यू टी असेल तर त्याचा निगेटिव्ह काय होतो? एफ. ठीक आहे.
सो हेअर दॅट. तर डबल इम्प्लिकेशन मध्ये ट्रू 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 असतो, फॉल्स 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 असतो. तर इथे काय लिहिलंय ने ट्रू ट्रू लिहिला. तर ट्रू ट्रू काय ट्रू आहे, इम्प्लिकेशन फॉल्स. ठीक आहे. सो अगेन दॅट इम्प्लिकेशन मध्ये ट्रू फॉल्सच काय असतो, फॉल्स असतो. बाकी सगळे काय असतात, ट्रू असतात. ठीक आहे. ठीक आहे. हे आपलं एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पल मध्ये निगेटिव्ह पी म्हटला ना, बरोबर आहे. काय म्हटला, निगेटिव्ह पी. निगेशन ऑफ पी काय मग एफ येऊन जाईल. आर टी आहे त्याचा काय होऊन जाईल एफ. ब्रॅकेट ऑलरेडी राहू सध्या. कंजंक्शन लिहिला राऊंड ब्रॅकेट मध्ये. निगेशन क्यू काय असेल तर टी चा काय होऊन जाईल एफ, बरोबर. कंजंक्शन लिहिला, हा आर आहे. काय आर एफ. डिजंक्शन लिहिला क्यू. क्यू काय टी आणि आर काय एफ. डिजंक्शन पी काय ट्रू एफ. ठीक आहे, बरोबर आहे सगळं. एफ लिहिला आपण. कंजंक्शन मध्ये सांगा मला फॉल्स फॉल्स काय असतं, फॉल्स असतं. ठीक आहे. हा डिजंक्शन आला. कंजंक्शन मध्ये ट्रू फॉल्स काय असतं, फॉल्स असतं. देन डिजंक्शन मध्ये ट्रू फॉल्स हेच आहे ना, हा कंजंक्शन आहे ना आपला. कंजंक्शन मध्ये टी 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 लिहितो मी फक्त, बाकी सगळे मला काय असतात एफ असतात. ठीक आहे, फॉल्स. ठीक आहे. देन हिअर आता परत कंजंक्शन आहे. इथे टी बघावं लागेल ना मला, काय बघावं लागेल टी. टी 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 आहे आता एफ एफ येतो बरोबर. मी काय लिहिणार इथे टी. ठीक आहे ना, सॉरी एफ. काय लिहिला एफ. कंजंक्शन मध्ये फक्त काय ट्रू 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 आहे, बाकी सगळे काय फॉल्स आहे. अगेन काय इथे पण फॉल्स. डिजंक्शन मध्ये मग फॉल्स फॉल्स काय असतात, फॉल्स असतात. बाकी सगळे काय असतात ट्रू असतात. त्याची व्हॅल्यू काय मग एफ, बरोबर. निगेटिव्ह पी काय, पी माहितीये काय, काय जोरात बोलणार जरा. टी आहे ना, हा टी आहे. त्याचा निगेटिव्ह काय म्हणजे त्याच्या पुढे एक निगेटिव्हची साईन आहे ना. जर टी असेल तर एफ लिहायचा, एफ असेल तर टी लिहायचा. हा हे निगेटिव्हचं साईन आहे. हे जे लावलंय ना हे सिमिलरचं साईन. हे जर राहिलं तर टी. जर टी असेल तर एफ लिहायचा, एफ असेल तर टी लिहायचा, उलटा करून लिहायचा. इथे याने काय लिहिला होता, टी लिहिलाय ना. टीच्या जागेवर काय होऊन जाईल एफ. हा काय कंजंक्शन. क्यू काय टी कंजंक्शन. आता हा आर ला निगेटिव्ह साईन लावली तर आर काय होता एफ. तर इथे निगेटिव्ह म्हणून टी. कंजंक्शन काय क्यू. क्यू काय टी. इम्प्लिकेशन पी काय टी आहे. देन हेअर इम्प्लिकेशन निगेशन एस. एस काय होता एफ. एफचा काय झाला टी. देन इंजेक्शन आर काय एफ. ठीक आहे, बरोबर. सर डबल निगेशन आहे म्हणजे कुठे कॅन्सल होईल, कुठे निगेशन आहे डबल हे का बाहेरचं. पहिले काम काय करायचं माहिती का, या पूर्ण ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं. याचा एकच आन्सर येईल कुठेतरी, टी येईल तर एफ येईल. ठीक आहे, टी येईल तर एफ येईल. तर मग हा निगेटिव्ह याला लावायचा. जर टी आला तर काय म्हणताय एफ, आणि जर एफ आला तर टी येऊन जाईल. पहिले हा पूर्ण ब्रॅकेट सॉल्व्ह करा, हा स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व्ह करा, मग काम करा. मग हा हे जे काही आन्सर येईल ना त्याला इम्प्लिकेशनशी कम्पेअर करायचं, डबलशी. डबल इम्प्लिकेशन सोबत कम्पेअर करा. हे आन्सर येईल डबल इम्प्लिकेशन. आणि हे पण काढलं असेल तुम्ही पी कंजंक्शन आर, तर हे आणि ह्याचं एक सिंगल आन्सर, या दोघांना कम्पेअर करून डबल इम्प्लिकेशन मध्ये आन्सर फाइंड आउट करा. टी येऊन जाईल डायरेक्ट. बघा ते काय येईल बरं कन्सेप्ट. एफ येत आहे, मी सॉल्व्ह करतो तुम्हाला. याला सॉल्व्ह करूया आपण. इथे बघा एफ कंजंक्शन टी. ठीक आहे ना. तर कंजंक्शन मध्ये फक्त टी 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 असतं, बाकी सगळे एफ असतात. फक्त काय बघायचं माहिती का,
टी आहे का? नाहीये. टी असतो, बाकी सगळे एफ आहे ह्या साईन मध्ये, कंजंक्शन मध्ये. मग काय लिहायचं इथे? एफ. हा आहे कंजंक्शन, हा आला टी. ठीक आहे, डिजंक्शन. कुठे? इथे का? इथे एकच विचार करायचा, ही साईन बघायची. हा, इथे टी आहे का? कावर लिहून दिलं ते तुम्हाला? तिथे फक्त ट्रू असतो, बाकी सगळे फॉल्स असतात ह्या साईन मध्ये. ठीक आहे, तर तेवढंच बघायचं. एफ टी असेल तरी बी एफ येतो. ठीक आहे, टी एफ आला तरी बी एफ येतो, एफ आला तरी बी एफ येतो. त्याचे टेबल्स आहेत लिहून दिलेले. ठीक आहे, ते बघ. याला परत इथे काय बरं इंप्लिकेशन मध्ये? इंप्लिकेशन मध्ये टी एफ असतो, बाकी सगळे काय असतात? टी असतात ना. ते दोघं दिसतात. कुठला? हा का? इथे लिहिला. हे पूर्ण एफ आला, हा टी होता, इथे लिहून काढला. ठीक आहे, ते साईनच्या सोबत लिहिला, सोडायचं नाही याला. परत होता हा, इथे लिहिला. परत दिसतोय क्लिअर आहे. इथे बघा आता काय होता? टी इंडिकेशन मध्ये फक्त टी एफ असतो, बाकी सगळे टी असतात. हा टी लिहिला, बरोबर. हा इंप्लिकेशन आला. इथे पण डिजंक्शन मध्ये काय असतं? एफ आहे ना, बाकी सगळे टी आहे. तर इथे एफ दिसतोय का? नाही. म्हणजे काय मग? टी. बघत राहा, टेबल बघत राहा. टेबल असतील तर लिहून काढा. ठीक आहे, हे काय आता कंजंक्शन लिहिलंय का? टी आहे का? साईन बघ, कल्पेश जे टेबल लिहिले त्याच्यामध्ये लिहिले टी आहे फक्त. इथे टी दिसतोय का? असं साईन दिसलं का? बघायचं टी आहे का? नाहीये. टी काय लिहिलंय त्याच्यासमोर टी लिहिलाय ना, टी आहे का? नाही ना. काय म्हणतोय? फॉल्स लिहिलंय. ठीक आहे, हा इथे काय लिहिलं आता इंप्लिकेशन मध्ये? टी एफ पाहिजे. काय पाहिजे? टी एफ. टी एफ नाही काय? टी आहे. बरोबर. मग काय होते? इथे बघा, इथे डायरेक्टली लिहायला पाहिजे. ब्रॅकेट टाकून काढायला आला, काही गरज नाही इथे ब्रॅकेटची. काय तो डिजंक्शन चेक करा बरं. काय लिहिलं डिजंक्शन मध्ये? असं सांग बघ डिजंक्शनचं. इथे फक्त एफ लिहिलाय ना. एफ ला काय लिहिलंय? एफ ला काय लिहिलंय? डिजंक्शन मध्ये एफ असतो, बाकी सगळे काय असतात? टी असतात. चुकीचं लिहिलं काय ते? हे काय लिहिलंय? टी येईल ना. याचा आन्सर काय मग? ट्रू. ज्यांचा नसेल त्याला त्यांनी लिहून काढा. एकदा परत बघायला. हे आहे ना एक्झाम्पल आपला. एक्झाम्पल पुस्तक चालेल ना? मागे आन्सर काय दिलंय याचं चेक करा. 8व्याचा मागे आन्सर काय दिलेलं आहे? हा, टी दिलेला आहे. मी पण टी सांगतो ना. तुमचा आन्सर येतं एफ. समजतंय सर? बाकी पहिले काम ह्याला राहू द्यायचं. ठीक आहे, इथे बघा हा राऊंड ब्रॅकेट आहे. निगेटिव्ह पी ना, पीचा काय म्हणते? टी. हा आहे कंजंक्शनचा साईन. हा काय आहे? आर ना. आर काय लिहिलाय? एफ. इकडे बघा रे, तुमचा एक्झाम्पल नंबर 8. निगेटिव्ह लिहिला, निगेशन पी. टीचा काय झाला? निगेशन पी. टीचा काय म्हणजे तिथे? एफ ना. सर तो याला राहू द्या पहिले. इकडच्या निकषांना बाहेरच्या पहिले त्याला पूर्ण ब्रॅकेट. पहिले पूर्ण ब्रॅकेट करू आपण. बाहेरचं निकषान राहू देतो मी ॲज इट इज. इथे बघा आता पी चा निगेटिव्ह ना, हा टी असेल. टी चा काय म्हणता येईल? एफ होईल. हा आर एफ लिहिलाय. ठीक आहे, डिजंक्शन यस. यस काय? एफ. देन implication
निगेशन ऑफ क्यू बघा, क्यू काय टी आहे, तर त्याचा निगेटिव्ह काय होऊन जाईल एफ. पहिला ब्रॅकेट कंप्लीट झाला, स्क्वेअर ब्रॅकेट, डबल इंटिग्रेशन आपण घेतलं. इथे बघा पी, पी काय लिहिलाय टी, कंजंक्शनचं साइन आर काय लिहिला एफ यू, बरोबर. इंप्लिकेशन काढलं तर कंजंक्शन मध्ये टी टी पाहिजे मला, टी टी दिसतोय इथे नाही ना, म्हणजे हा काय होऊन जाईल, हा काय डिसजंक्शन आहे, हा एफ एफ. इम्प्लिकेशन मध्ये काय असतं टी एफ फर्स्ट काय असतो एफ असतो, बाकी सगळे काय असतात ट्रू असतात ना. मग हा काय येतोय एफ एफ आहे ना, म्हणजे काय टी. देन डबल इंप्लिकेशन आलं आपलं टी एफ. कंजंक्शन मध्ये काय असतं, कंजंक्शन मध्ये ट्रू 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 असतं फक्त. ट्रू 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 असतं, बाकी सगळे फॉल्स. ठीक आहे. देन आता डिसजंक्शन मध्ये एफ 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 असतं, बाकी सगळे ट्रू असतात. जे टेबल्स आहेत ना त्यांना बघावं लागेल ना तुम्हाला घरी जाऊन. एकच काम करायचं काय, जे टेबल्स होते ना त्यांना परत एकदा बघा. हा ठीक आहे. डिसजंक्शन मध्ये काय असतं फॉल्स 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 आहे, बाकी सगळे ट्रू आहे. सो हिअर इट बिकम्स अ ट्रू. ठीक आहे. हे डबल इंप्लिकेशन आलं, हे काय फॉल्स आहे ना, थोडी चेंज होईल. आता याचा निगेटिव्ह काय झाला फॉल्स, तर फॉल्स फॉल्स काय असतं डबल इंप्लिकेशन मध्ये ट्रू असतं, फॉल्स असतं का नाही. कुठे चुकलं होतं क्वेश्चन चुकला होता, कोणाचं बरोबर आलं काय चुकलं होतं हेच ना. बऱ्याच सर जणांचं मी पहिल्यापासून निगेशन केलं सर त्याला, तरी मी तुमच्यासारखं झालं ते सोडवले. हे तुम्ही पहिल्यापासून याला मी काय केलं असतं माहिती का, पण एवढं कन्फ्युजन नको ठेवायला. याला मल्टिप्लाय केलं असतं या ब्रॅकेटला, इकडे डिसजंक्शनचं कंजंक्शन करून दिलं असतं, हा निगेटिव्ह झाला असता. डिसजंक्शनचं कंजंक्शन निगेटिव्ह, तुम्ही हा टीच्या जागेवरती एफ केला. जर पी असेल ना कल्पेश, निगेटिव्ह करताना लक्षात ठेव, जर पी आहे माझा आणि हा जर निगेटिव्ह पी आहे, ठीक आहे, हा ब्रॅकेट आहे असं, बरोबर समजतो का. तर इथे जर पी मध्ये टी आला तर निगेटिव्ह टी एफ येऊन जातो. जर पी एफ आला तर निगेटिव्ह टी काय येतो, निगेटिव्ह टी काय येऊन जातो. त्याचा उलटा करायचा. ठीक आहे. पहिले काय तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. हा डायरेक्ट घ्या, पहिले करून घ्या. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. त्याचं उलट कसं येईल बरं, निगेटिव्ह करायचं आहे याला. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. लिहा मग आन्सर बस. 3 is not a root. 3 is not a root of the equation. 3 is not a root of the equation. This is not a root of the equation. X square plus 3x minus 18. X square x square plus 3x minus 18 equals to 0. याचा उलट कसं लिहिणार. 3 is root of the equation x square plus 3x minus 18 equals to नॉट काढून द्यायचा फक्त मधला. काय लिहायचा 3 is a root of the equation x square plus 3x minus 18 लिहित राहतो इक्वेशन. आन्सर क्वेश्चन आहे √2 इज अ रॅशनल नंबर. √2 इज अ रॅशनल नंबर
आन्सर असेल √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. 4 आहे पॉलिगॉन ABCDE पॉलिगॉन ABCDE is a pentagon. ABCDE is a pentagon. आंसर काय आहे? Polygon ABCD is not a pentagon. बस. Polygon ABCDE is not a pentagon. आंसर काय आहे? 7 plus 3 is greater than क्रॉस करायचा.